काय हो ना तुम्ही यायची म्हणून त्यांनी बघा ना ओले हात सुद्धा अंगाला पुसले त्यांनी बघा तो नाही ती भांड्यात पाणीच उडालं बेसिन मधलं माझ्या अंगावर. म्हणजे भांड्याचा टाइमच नाही राहिला. वाजत किती एक काय वाजले तसं नाही झालं ना. ती लय दिवसाची अशी पाय दमून गेली ती थकलेली होती. दिवसच उशिरा सुरू झाला हा त्याच्यामुळं. तुम्ही एक नाही बघितलं. तुम्ही इकडे नाही बघितले आंबे घरी पोहोचले की नाही. डॉक्टरांना काय पोहायचे विचारा त्यांना खायचे का. हो लय कसले तर वा 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 पाणी फिल्टर घ्या. हा फिल्टरचं पाणी. तुम्हाला आंबेच खावं लागते कारण आम्ही चहा पावडर साखरच नाही. हा मग आता इथं काय सोपं आहे काय. लाईट नसली तुडू घेते पण लाईट असली नसली मग पॅक करून टाकायची. मामा फक्त ह्याचा फरक द्यावा. कशाचा. सागरला नाही काय होत बरं का. पण तुमच्या वनीचे गरम होतं फक्त. हिला तर जास्त गरम होतं. झोपच नाही फॅन नसला हवा नसली की वर जायचं. बस वरकडे जायचं. ना मला शेखर भेटला होता. माती टाकलेलं तुझं कळलं त्याला. हा म्हणा शेखर कोणता. जावाई हो तुमच्या गावचा जावाई आपल्या गावचा इंजिनियर कैलास मामा जावाई शेखर रोडे. साडू म्हणायचं. जंगलेवाडी ना. हा जंगलेवाडी राईट रोडी. मग ते भेटलो होतं म्हणले नाना मी त्या के मिसळला. हा त्या शनी चौक सरपंचाच्या आला. उपसरपंच आला. आणि मग तो बोलला माझ्या बरोबर पण मला ओळख केलं ना त्याने मग. हा आणि ती ही म्हणला मग लग्नाला कोण गेलत त्या भाऊंच्या मेवण्याचं लग्न. हा तेव्हा तिकडं त्यांना नसेल माहिती. आहे की तुम्ही खाली बसा ते नाना लावले वर बघायला. तू शायनिंग आणणार का बसून. खाली बसा की खाली बसून नाही, निवांत बोला, बसून- बरोबर ना? बसून शाळेत. नाना अशी वर बघते आणि हे आजचं झालं. नाना सुभाष मामापाशी जेव्हा फोटो काढतात मग नाना कसं फील होत असं. नाही फोटो काढत आम्ही. सुभाष काका काय फोटो तरी आहे. फिरायला गेलेले. फिरायला गेलो तुम्ही त्यांच्याबरोबर स्पेशल कॅमेरा. सुभाष काकापाशी गप्पा कसे आणता तुम्ही. ते उभं राहिले तर तुम्ही कसं आणता. फोटोला त्याच्यामुळे फोटो क्लिअर यायचे. आयफोन आमचं तुम्हाला ओळख केलं का नाही कोणी पुढं तिकडे जम्मूला. नाही मला कशाला कोण ओळखते. नानाला नाही नाना सुद्धा नानाला एवढं शाला आहे नाना तिकडे ओळखायला. नाना हिरोज आहे. हा? नाना हिरोज आहे. अजय देवगण अजय देवगण एवढं करते ती. पुष्पा ना नाना विचार कसं नाना करतात? छोटे गाणे. नाना जाऊ दे. पण त्या काळातले पहिला एक माणसाला कमेंट केली 7 एकर शेती म्हणून आम्हाला कमेंटला हा आन्सर दिलंय नाना लोक कमेंट बघतात सगळ्यांच्या आणि कमेंट असतात नानाच्याच. मामाचं म्हणणं असं कोणाला तारमळून नाही ठेवलं पाहिजे. त्याचं उत्तर लगेच जिथली तिथं नानाने पोच केलेली. व्हिडिओ पण बघितले कमेंट आवर्जून असतात. तेवढ्यात तुम्ही एकटेच माणूस असता की कमेंट देतात. आम्ही आमच्यासारखं लगेच सोडून देतो पुढं. चला दाखला होय. नाना म्हणले ना मी कटावलो होतो फिरायला पण मी म्हणलो नाही कोणाला. माघार निघालो एक नंबर. नाही मलाच काय तिथं सोडून दिला असतं. हा मग तेच त्याच्यामध्ये बोललं नाही. एवढं एक 1.5 महिना त्यांना चला करायचं परत घेऊन गेलं तिकडून मी त्यांनी म्हणायचं होय की मला नको आता. मला वाटतं आता सागरने काय सांगावा सागर म्हणला की आम्ही फिरायला गेलो का गावात आलो मग कधी आलो जम्मू काश्मीर. मग कधी आलो जम्मू काश्मीर तर तुम्हाला म्हणते आम्हाला फक्त म्हणते देवान कधी आले. हा तुमचे व्हिडिओ नव्हते अख्खे नाही तर ते मी असाय बघत सोबत असं म्हणून. तू एकटा जरी असताना तरी नाही बरोबर आहे. ती पाहिजे ते केरळला जाताना तिकडं तीच पाहिजे होते त्या पोरासोबत. परत आपण जम्मूला गेलो तीच पाहिजे ते. नाना गेले नाना बरं तीच पाहिजे. कालच्या ट्रिपला तुम्ही सुद्धा संघ पाहिजे होते. काल कुठे गेली पण गोव्याची लेडीज मध्ये त्यांनी मी तर म्हणलं आता हे ट्रेन म्हणजे हाबड्यान त्यांच्यात का ह्यांच्यात बाकी आणि त्यांच्यात ना त्यांना मी म्हणलं तुम्ही तुमची मेमोरी कशी राहायची म्हणा. त्यांची मेमोरी कशी राहणार आता कशी राहणार म्हणजे कशी राहायची डॉक्टर मेमोरी कशी राहायची एखाद्याची
तुम्ही फिरून आले कसं तुम्ही व्हिडिओ कसं करणार 8-15 दिवसातून मोबाईल फुल भरला की डिलीट आणणार खरं आहे का नाही डिलीट आणणार हा आमचं बी तीच झालंय मी आता मोबाईलवर काढून टाकून देतो मोबाईल फॉर्मॅट हाच लोक भरले मग काय करायचं त्यालाच लोकांनी लॉग नाव दिले काय सांगायचं ना काहीच नाही असंच करीत राहा. तुम्ही आलेले म्हणले याला एक व्हिडिओ तर असा टाकला ना 15 दिवसांनी व्हायरल झाले नाना आले 15 दिवसातून घरी आलेलं वाक्य लाखो लोकांनी पाहिले तुम्हाला. आणि ती काय म्हणतात याला शेंडाना बुड तेव्हा ते असं नाना कुठून आले 15 दिवसांनी शेंडाना बुड रुसून नाना नेमके रागात गेलते रुसून गेलते का पुढे गेलते मग आता आम्ही गेलेला पूर्ण जर्नी ना तसंच शेंडाना पुढं झालं ते पण तसं नाही ना हे 7 जण निघालेले यांचा लोक होता ना कोणाचा ही आपल्याला माहिती पण काही लोकांनी नेमकं चालू केलेलं असतं बघायला मग त्यात आपली काय चुकी होय. भाग 1 भाग 2 डॉक्टर चितला एक व्हिडिओ आहे ना हा तेव्हाच एक आहे मग त्याला कमेंट काय केली मी अनगोडे डॉक्टर फार्म हाऊस का काय केलं बाकी लय लिहायला म्हणजे सुधरत नाही ना. फार्म हाऊस त्यांचं हाय बरं का टरबुजा शेत व्हायसारखं फार्म हाऊस रोड टच फार्म हाऊस नाही ना हवे गेलो हायवे कुठून जायचं कुठून जायचं ना आपल्या घरापासून कसला गावी जायचं मग कुठं जायचंय तो आडगाव मिसळायचं आहे का नाही मग सगळं पुढे हैदराबादला जाणार आपण ते आडगावला मिसळ ना बसायला जाणार कोशावून सरळ वशावून आडगावला जाईल ना ते आडगावच म्हणतो ते रोड जो म्हणजे जामखेड रोड ते जायचं ते रोड आहे, त्या रोडला जामखेड रोडलाच मिसळ ना जामखेड रोड. हा, ते बोलतोय मी त्या फिर फाट्यावर बी जोडणार आणि इकडे मिरगावकडे रोडला बी जोडणार मिरज रोड तेव्हाच जातं ना पुढं हा अरे बापरे. हायवे म्हणजे कसला मग तुम्ही आज कसं काय येणं केलंय पदरी. येणं कसं काय केलंय आता ही येणं झालं डॉक्टर डॉक्टर हो. खोली पहिली चांगली होती ती चांगली मला खोली गेलेली बघावं लागतं. हवा आहे चांगली. जो पाहिजे तोंड वर करून येतं व्हेंटिलेशनला तीच खोली ठीक वर होते ना चौथ्या मजल्यावर चौथ्या मधलं चौथ्या मजले होते आता इकडून सगळं जाम आहे ना तिकडं कसं होतं खिडकी ह्यांची काढलीच खाल्लाकडची ह्यांचीच मग याच्या पलीकडून रूम नसती तिकडून हवा आली असते इकडून बी हवा आहेच ना वारा आले पाऊस आली इकडून येतोय की फरक आहे. पण इकडं मामा फ्रंट नाही दिसत. चकुलीला एवढं करामलंय की ती म्हणले मला 15 दिवस जायचंच नाही महिनाभर म्हणशील बाबा पाऊस किती झाला मला तरी पाऊस नाही झालंय वारले होता दादा तर म्हणले रात्रभर पाऊस चालू होता म्हणले 12 वाजता होता गाडी मी 12 वाजता उठलो होतो गोबरवाला होता म्हणले पाऊस चालू लाईट आहे का जाऊन लाईट श्रीगोंद्यासारख्या ठिकाणी लाईट नाही उपोषणाला बसावं म्हणतोय मी खाऊन पिऊन आधी करायचं जा आता पगाडी कॉर्नरला जाऊन बसा झालंय जेवण मग काय म्हणे चहा साखर का नाही आणलंच नाही का नाही गुळ आहे गुळ पद्धतच गुळ नाही गुळ गुळ आहे गुळ गप्पे काही पण नंगो ना पद्धत चहा आम्ही पेतच नाही तर नानाचाच बंद आहे ऍक्च्युली जेव्हापासून डॉक्टरने सांगितलं ना डॉक्टर ती ट्रिपला जाऊस तर चांगले होते बरं का बंद केलं तर परत जी चालू केलंय त्यांनी ट्रिपला नंतर सोडून दिलंय म्हणले आता झालंय मला सगळं झालंय मामा वैष्णव देऊन खाली आल्यावर पाय किती दुखले अजिबात नाही दुखले सगळ्यांनी गोळ्या खाल्ल्या तर मग अजिबात नाही दुखली 3 दिवस गोळ्या खात होते होय एक बनगडे मला 4 किलोमीटरचा एक हे आला देवदूत आला म्हणायचं म्हणजे पिकअप आलं पिकअप मध्ये बसवलं का? पिकअप मध्ये बसून दिलं खाली मी म्हणतोय गाडीत बसाय टायमाला त्या काकाला बसून द्या त्याला तर बसवायचा नव्हता बुधवंत वय त्याला बसवायचा नव्हता अहो ती लय कुलपत होतो म्हणून हा म्हणलं. त्याच्यामुळे नव्हता बसवायचा मी म्हणलं की नाही काकाला बसून द्या हा. पण काका इतक्या लांब की ती गाडी निघायच्या मार्केट तिला काका एवढं बसले का नाही मग गाडीत एकटेच आले हा? का एकटेच गाडीतून पुढे तुम्हाला मग नेटवर्क कोणती 5 किलोमीटर एकटेच नाही खाली जाऊन बस थांबायला झालं होतं ना गाडी माहिती होती ना कुठे हा. मग काय विषय नाही गाडी नाही खाली हे होतं आरामगृह होतं विश्रामगृह मग त्या आधी वारीच्या तिथून पुढे तुम्ही बसून आले का नाही गाडी नाही पहिला स्टॉप आहे ना तुम्ही जर पायऱ्याने उतरले असते ना दुसऱ्या दिवशी चालले नसते त्या पायऱ्याने उतरले तुम्ही सपाटीने चढले ना दाजींमुळे आम्ही पायला गेलोच नाही हा पायऱ्या लय बेकार 2 किलोमीटर काय कमी होतं पण ती चुकीचं होतं ना. हो, पायऱ्या लय बेकार ती झाली ना गाडी केदारनाथचं दर्शन व्हायलाच पाहिजे होतं बरं का गेल्याच सर केदारनाथ व्हायला पाहिजे होतं. मग आम्ही केदारनाथच्या दृष्टीने गेलतो पण गेल्या 4 दिवस ते बंद झालं का मग आम्ही जाऊ दे आता परत होईल का? रोड बदलला तुम्ही डायरेक्ट जा आता पण, ट्रेनने जा ह्याला केदार